नमस्कार, मी संदीप बेसरकर वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। गावाचा सर्वांगीण विकास करणे, ग्रामस्थांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे हे आमचे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच यांचेच नसून विरोधकांचीही साथ तेवढीच महत्त्वाची आहे। अशा पद्धतीने आमच्या कार्यकारिणीमध्ये दुपडी निर्माण करण्याकरता शक्ती लावण्यापेक्षा विरोधकांनी आमच्यासोबत येऊन ग्रामविकासाला हातभार लावावा असे आवाहन सरपंच सौ रुपाली सुनील कातकडे आणि उपसरपंच सुनील कातकडे यांनी म्हटले आहे। बघूया सौ रुपाली सुनील कातकडे आणि सुनील कातकडे यांनी वनी न्यूजशी साधलेला संवाद। मी रुपाली सुनील कातकडे, सरपंच, ग्रामपंचायत चिखलगाव। आत्ताच नुकतंच जे आमच्या ग्रामपंचायतमध्ये राजीनामा प्रकरण झाले आहे आणि आमच्यावर आरोप केलेले आहे त्या आरोपाचं मी खंडन करीत आहे, त्याच्यावर उत्तर देत आहे। त्यांनी एक आमच्यावर आरोप केलेला आहे की कोऱ्या प्रोसिडिंगवर सह्या घेतात। तर हे हजरी रजिस्टर आता 2014च्या अधिनियमानुसार बंद झालेलं आहे आणि प्रोसिडिंगवर सह्या घेऊनच कोरम पूर्ण करूनच सभेला सुरुवात करावी लागते। त्यामुळे त्यांनी हा केलेला आरोप आमच्यावर खोटा आहे। आणि दुसरा एक आरोप आहे की त्यांनी गावामध्ये जे बांधकाम चालू आहे त्याच्यावर सरपंच उपसरपंच लक्ष देत नाही, ते नियमानुसार होत नाही। तर गावामधले जे आता बांधकामाची परमिशन आहे ते आमच्या ग्रामपंचायतीला नाही आहे, ती नगर रचना विभागाकडे आहे। त्यामुळे तो पण त्यांनी आरोप केलेला खोटा आहे। आणि ग्रामपंचायतीमध्ये देयके अदा करत असताना आम्हाला सदस्यांना विश्वासात घेऊन करत नाही। तर आम्ही मासिक मीटिंग काढताना तो मासिक नोटीसमध्ये तो विषयच घेतो की विविध योजनेअंतर्गत झालेल्या विकास कामांचे मूल्यांकन करून देयके अदा करणे, आणि तो झालेला खर्च पूर्ण डिटेल मासिक मीटिंगमध्ये वाचून दाखवतो। त्यामुळे तोही त्यांचा आरोप खोटा आहे, याच्यामध्ये काहीही तथ्य नाही। अविकसित लेआउटमध्ये काम करत असताना त्या मालकाला सांगा असं ते त्यांचं म्हणणं आहे। तर अविकसित लेआउटमध्ये पण आम्ही नाल्या रस्ते केलेले आहे आणि समोर पण करण्याचा आमचा मानस आहे। गावातील विविध विकास कामे ठप्प पडलेली असून आमच्या सूचनांकडे लक्ष देत नाही। आज आमचा 3 वर्षाचा काळ आज आम्हाला पूर्ण झालेला आहे आणि ज्या वार्डामधून ज्या विभागातून सदस्यांनी राजीनामा देण्याचं हे धाडस केलेलं आहे त्या वार्डामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं झालेली आहे आणि सुरूही आहे। आणि जनता त्या वार्डामधली आम्हाला सांगत आहे की तुमच्या कार्यकाळामध्ये आमच्या भागामध्ये भरपूर कामं झालेली आहे आणि सुरूही आहे, आणि समोर 2 वर्ष अजून आम्हाला बाकी होते, ते अजून उर्वरित कामं पूर्ण झालेली असतील। त्यामुळे हे आमच्यावर केलेले आरोप हे सगळे खोटे आहे। समोर आता पंचायत समिती जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहे, त्यामुळे विरोधकांचं हे राजकीय षडयंत्र आहे बदनाम करण्याचं। बरं, त्यांनी राजीनामा दिले, आता ते स्वीकारण्यात आले का कसं? नाही, त्यांनी नियमानुसार राजीनामे दिलेले नाही। ते सरपंचांच्या नावाने विविध नमुन्यात त्यांनी द्यायला पाहिजे होते। त्यांनी केवळ एक अर्ज केलेला आहे, त्याच्यावर सगळ्यांनी सह्या केल्या, ते संविधानिक पद्धतीचे नाही आहे, त्याच्यामुळे अजून मंजूर केलेले नाही। रोजी ग्रामपंचायतच्या चिखलगाव येथे आमच्यासोबत आलेले सर्व सदस्य, म्हणजे आपण 8 सदस्य म्हणून त्यांनी सामूहिक राजीनामे दिले। ते सामूहिक राजीनामे देत असताना कसलंही आमच्याशी विचारणा केली नाही, कधी चर्चा केली नाही। अचानकपणे त्यांनी सामूहिक राजीनामे दिले। त्यानंतर मी त्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता एकानेही त्या फोन रिसीव्ह केलेला नाही। पण आम्ही एक गाव प्रमुखांची सभा घेतली आणि त्या सभेमध्ये असं सांगण्यात आलं की आपल्या सर्वांनी या उमेदवाराला निवडून दिलेलं आहे, तर तुम्ही आपल्या माध्यमातून उमेदवाराला समज घातली पाहिजे की हे राजीनामा देण्याच्याऐवजी तुमच्या काही अडीअडचणी असतील, तुमच्या काही समस्या असतील, ते चर्चेच्या मार्गातून सोडवण्याची पद्धत आपण केली पाहिजे। हे राजीनामा देण्याची पद्धत ही काही चांगली नाही असे आमच्या सभेमध्ये ठरलं, त्या अनुषंगाने त्यांची समज घालणं सुरू आहे। म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातून ही राजीनामे सध्यापुरती थकीत करणार की का? नाही, अजूनही विविध नमुन्यामध्ये राजीनामे नसल्यामुळे सर्व सदस्यांनी जर विविध नमुन्यात राजीनामे दिले आणि त्यांना खरोखरच जर राजीनामा द्यायचा असेल तर त्याचा विचार करण्यात येईल। हा विरोधकांचा कुटील डाव असू शकतो का? 100% होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये चिखलगाव राजूर मतदारसंघ हा
ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे ही निवडणूक मला कॉन्टेस्ट करायची आहे, मला लढवायची आहे. ही जेव्हा मी माझ्या पार्टीकडे आणि गावामध्ये काही प्रमुख ठराविक लोकांमध्ये चर्चा केली असता त्यांच्या असं लक्षात आलं की कुठेतरी आता सरपंचाला म्हणजे सुनील कातकडेला बदनाम करायचं, जेणेकरून ह्या येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांना याचा त्रास होतील, यासाठी हा कुटील डाव आहे. तरी पण गावातील जनता ही काही एवढी म्हणजे दूधखोई नाही, त्यांना सगळ्या ह्या गोष्टी कळतात आणि हे लावलेले आरोप हे यांनी स्वतः न लावता ह्या राजकीय विरोधकापोटी विरोधकांनी केलेला आरोप आहे. तुमची पुढील भूमिका काय असेल मग आता? आमची पुढील भूमिका ही आहे की आमच्यातूनच निवडून आलेले सदस्य आहे त्या सर्व सदस्यांना सामावून घेण्याची आमची पुढील भूमिका आहे, त्यांची समज घालण्याची भूमिका आहे ग्रामस्थांकडनं, आणि आम्ही उर्वरित 10 सदस्यांकडून आम्ही त्यांची समज घालून त्यांना आमच्या प्रवाहात आणण्याची आमची भूमिका आहे. यावेळी गावकऱ्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये गावकऱ्यांनी आम्ही सरपंच सौ रुपाली सुनील कातकडे आणि उपसरपंच सुनील कातकडे यांच्यासोबत असल्याचे मत मांडले. राजीनामा दिलेल्या 8 सदस्यांनी गाव विकासासाठी एकत्र यावे असे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले. बघूया गावकऱ्यांचे म्हणणे. जोरशोर चर्चा चालू आहे. मला एकच म्हणायचं आहे, समोर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहे आणि सुनील भाऊ कातकडेला कसं बदनाम करायचं हे षडयंत्र चालू आहे. कारण सुनील भाऊ सरपंच झाल्यापासून या गावाचा बराच विकास झालेला आहे आणि विकासाच्या मार्गावर आहे. विकास खुंटलेला नाही. मागील 5 वर्षामध्ये पाहिलं तर का शून्य विकास होता आणि जेव्हापासून सुनील भाऊ कातकडे सरपंच झाले तेव्हापासून विकासाला गती आली आणि 6 वार्डामध्ये विकास झालेला आहे आणि समोर होत आहे. आणि त्याची अशी भावना आहे का मी जिथपर्यंत आहे तिथपर्यंत जी उर्वरित कामे राहिलेली आहे ती सुद्धा करण्याचा आपला मानस आहे. त्याकरता माझी ज्या 8 लोकांनी राजीनामे दिले त्यांना विनंती आहे त्यांनी आपले राजीनामे परत घ्यावे आणि या चिखलगाव कसा विकास होईल याकडे लक्ष द्यावे. ग्रामपंचायत चिखलगाव येथील जे ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच आहेत ते मागील 3 वर्षापूर्वी आदरणीय सुनील भाऊ कातकडे उपसरपंच यांच्या नेतृत्वाखाली ही ग्रामपंचायत बहुमताने निवडून आली त्यांच्या नेतृत्वात. आणि आम्ही ज्या वार्डामध्ये राहतो त्या वार्डातून आम्ही 6 म्हणजे 3 मेंबर, 3 प्रतिनिधी आणि साधनकरवाडीतून 3 प्रतिनिधी, म्हणजे आपला वार्ड क्रमांक 5 आणि 6 म्हणजे आम्ही 6 ग्रामपंचायत सदस्य निवडून दिले. आणि या सगळ्या ग्रामपंचायत सदस्यांना निवडून आणण्याकरिता आम्ही त्यांच्यासोबत प्रचार केला, आम्ही मेहनत घेतली. कारण ते सगळे आमचेच होते आणि आहे आजही. काही कारणास्तव त्यांच्यामध्ये एक मतभेद झाले म्हणून अशा प्रकारच्या आरोपातून त्यांनी राजीनामे दिलेले आहेत. परंतु राजीनामा दिल्याने नुकसान कोणाचं होतं? ग्रामपंचायत सदस्यांचं होतं का? सरपंच आणि उपसरपंचांचं होतं का? या राजीनाम्यांमुळे गावाचं नुकसान होतं. या राजीनाम्यामुळे गावाची बदनामी होते. या राजीनाम्यामुळे जे कामं चालू आहेत आता वार्डांमध्ये ते खंडित होतात, ते स्थगित होतात, येणारा निधी थांबतो. म्हणजे एक प्रकारे या राजीनाम्यामुळे आपलंच आपण नुकसान करून घेतो. कदाचित होऊ शकते गैरसमजामुळे, कदाचित होऊ शकते आमचा मानसन्मान केला नाही म्हणून, कदाचित होऊ शकते काही गोष्टी तुमच्या नेतृत्वाला आवडलेही नसते, होऊ शकते. किंवा कधीकधी सुनील भाऊने आपल्या गावाच्या विकासासाठी काही कामं मनाने केली असतील. कारण सुनील भाऊचं एक स्वप्न आहे की आपला चिखलगाव हा आदर्श गाव बनेल. कारण आमचा मागील 2-3 वर्षापासून ज्या काही आमसभा होतात, मासिक सभा होतात, त्या सभांमध्ये आम्ही उपस्थित असतो.
आणि त्या सभांमध्ये उपस्थित असताना सार्वत्रिक अशा प्रकारची चर्चा विकासाच्या संदर्भातली त्यामध्ये होत असते. मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजना या योजनेच्या संदर्भात जी आमसभा लावली आणि मागील 4 महिन्यापासून जे काम सुरू आहे त्या कामावरून म्हणजे जवळजवळ अधिकारी आणि यवतमाळ पातळीवरचे जे अधिकारी आलेले आहेत त्यांनी गाव पाहिला, गावातली कामे बघितली आणि ग्राम समृद्धी म्हणजे मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेच्या संदर्भातला जो विकास आहे त्यातून म्हणजे हा गाव कदाचित विदर्भामध्ये राज्यामध्ये क्रमांक 1 वर आला असता. पण अशा प्रकारची जर ग्रामपंचायतमध्ये दुही दिसली, मतभेद दिसले तर त्याचा निश्चितच म्हणजे परिणाम होणार, म्हणजे गावावर परिणाम होणार, एकूण त्यांच्या कामकाजावर परिणाम होणार. आणि हा परिणाम एक प्रकारे तो आपल्याच अंगलट येणार. म्हणून आपण ज्या पद्धतीनं एक मताने एकजुटीने माननीय सुनील भाऊ कातकडे यांच्या नेतृत्वाखाली, माननीय उपसरपंच रुपालीताई कातकडे यांच्या नेतृत्वाखाली, सरपंच आहेत, सरपंच रुपालीताई यांच्या नेतृत्वाखाली आपण जे काम करत होतो जोमाने, त्यांच्या काही समस्या असू शकतात, नाकारत नाही, त्यांच्याही काही समस्या असू शकतात, आपण नाकारत नाही, परंतु त्या समस्या त्यांनी समोरासमोर मांडायला पाहिजे, त्या लेखी तक्रारी देऊन मांडायला पाहिजे, लोकांमध्ये जायला पाहिजे. कारण आम्ही त्यांना निवडून दिलेले ना, आम्ही त्यांना निवडून दिलेले आहे, आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. मग त्यांनी विश्वास, कारण राजीनाम्याने विश्वास संपादन होत नसतो, राजीनाम्याने विकास होत नसतो, राजीनाम्याने खीड बस असते, प्रगतीला खीड बसते, विकासाला खीड बसते. त्यातून राजीनामा हा काही पर्याय नाही. सामंजस्याने विचारविनिमय करणे आणि त्यातून आपल्या गावाला पुढे नेणे, विकास करणे हा एक चांगला पर्याय आहे. मी सगळ्या राजीनामा देणाऱ्या सगळ्या सन्माननीय सभासदांना विनंती करतो की ते आमचेच आहे, कारण त्यांच्यासाठी आम्ही झटलो, त्यांच्यासाठी आम्ही मेहनत घेतली, त्यांच्यासाठी आम्ही गावावर फिरलो आणि म्हणून आम्हाला अगदी अंतःकरणातून वाटते की या सभासदांनी कोणाच्याही भूलतापांना आणि आमिषांना बळी पडू नये, आपला राजीनामा त्यांनी मागे घ्यावा आणि ग्रामपंचायतशी म्हणजे सोबत येऊन, ग्रामपंचायतला सोबत राहून त्यांनी त्या मागील जे काही 2 वर्षी शिल्लक राहिलेले त्यामध्ये सहभागी होऊन कार्य करावं अशी मी अपेक्षा करतो. 2022मध्ये चिखलगाव ग्रामपंचायतीची निवडणूक ही माननीय श्री सुनील भाऊ कातकडे यांच्या नेतृत्वामध्ये लढल्या गेली आणि सर्व जे आज रोजी ज्या सदस्यांनी 8 सदस्यांनी राजीनामा दिला ते सुद्धा याच एकत्रित पॅनलमध्ये येऊन किंवा एकत्रित विचाराने येऊन मागील 15 वर्ष सुनील भाऊच्याच हातामध्ये चिखलगाव ग्रामपंचायतीची सत्ता होती आणि त्यामुळेच आपल्या चिखलगाव ग्रामपंचायतीला ISO नामांकनसुद्धा मिळालेलं आहे. आणि आज रोजी एका विचाराने, एका दिलाने चालणारे जे सदस्य होते त्यांनी काय कुठे त्या म्हणजे दबाव आला की काय आलं की काय त्यांच्या मनामध्ये आहे ते एकत्रित सुनील भाऊची चर्चा न करता त्यांनी राजीनामे दिलेले आहेत. परंतु हे राजीनामे देत असताना जे काही गावकरी आहेत, जे काही मतदार आहेत त्यांचं सुद्धा एक मत त्यांनी घ्यायला पाहिजे होतं. ते न घेता एकाएकी दिनांक 1 जानेवारीला त्यांनी राजीनामा दिला. परंतु हे विकासाच्या दृष्टीनं किंवा गावकऱ्यांच्या एकजुटीच्या दृष्टीनं हे काही योग्य झालेलं नाही. म्हणून या सर्व जे काही राजीनामा देणारे 8 लोक आहेत या सर्वांना विनंती आहे की आपण सुद्धा या जे काही 2 वर्ष शिल्लक राहिलेल्या ग्रामपंचायतीचे त्यामध्ये विकासाच्या दृष्टीनं सुनील भाऊच्या सोबतीला येऊन किंवा सर्वांनी एकत्रित बसून आपला एक हा जो विकासाचा जो गाडा आपण जे काही नाव चमकावलेलं आहे या ग्रामपंचायतीनं ते नाव तसंच अबाधित ठेवावं अशी या सर्वांना विनंती करतो.